नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं ग्रीन ॲग्री आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आपण तयारी करत आहोत सध्या मिरची लागवडीची. पण या मिरची लागवडीमध्ये आपल्याला आंतरपीकसुद्धा घ्यायचं आहे. मग असं कोणतं आंतरपीक घ्यायला पाहिजे की ज्या आंतरपिकातून आपला पैसासुद्धा निघणार आहे, होणारा मिरचीवर होणारा जो खर्च आहे हा खर्चसुद्धा निघेल आणि आपली मिरचीसुद्धा चालू होऊन आपली मिरचीसुद्धा उत्पन्न देईल. तर मित्रांनो, मी तयारी करत आहे मिरची आणि त्याच्यासोबत कलिंगड करण्याची. तर याच्यासाठीच मी तुम्हाला शेतीची पूर्व मशागत काय करावी, कशी करावी आणि काय काय प्रिव्हेन्शन याच्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे, फक्त एवढीच माहिती या व्हिडिओमध्ये असणार आहे. ही तुमचं जर नियोजन असेल की मिरचीमध्ये तुम्हाला सुद्धा कलिंगड लागवड करायचं आहे, तर हा व्हिडिओ अजिबात चुकवू नका आणि येणारे पुढचे जे व्हिडिओ असतील त्यासुद्धा अजिबात चुकवू नका. संपूर्ण महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिली जाणार आहे. तर जे शेतकरी आपल्या ग्रीन ॲग्री चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत नोटिफिकेशन बेल प्रेस करा, म्हणजे आलेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ पाहतच असाल की सध्या आपली जी रोपं आहेत साधारणतः 30 दिवसाच्या कालावधीमध्ये येत आहेत. वाढ चांगल्या प्रकारे होत आहे. घरीच रोपं तयार केल्यानं कोणतं कीटकनाशक कोणतं बुरशीनाशक त्याच्यावर वापरलेलं नाही आहे. त्यामुळं रोपं जे आहेत अतिशय ॲक्टिव्ह कंडिशनमध्ये आहेत आणि खूप चांगल्या कंडिशनमध्ये आहेत की ज्याच्यामुळं त्या रोपांवर लवकर रोग येणार नाही. तसंच त्याच्यावर प्रिव्हेन्शनसुद्धा घेतलं जाणार आहे की त्याच्यावर रोग येऊ नये. त्यासोबत आपण आपल्या प्लॉटमध्ये जवळजवळ 1.5 एकर प्लॉटवर या ठिकाणी मल्चिंगसुद्धा यावर्षी करत आहोत. मल्चिंग ठिबक दोन्ही असणार आहे. जुने जे व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील तर त्या ठिकाणी आपण फक्त ओपन प्लॉटवर मिरची केलेली होती. पण आता जी मिरची आहे ही पूर्ण नियोजन पद्धतीने असणार आहे, कारण याच्यामध्ये आपण फक्त मिरचीच नाही तर कलिंगड पण घेणार आहोत. त्याच्यासोबत आपण जर मिरची 4 ते 5 महिन्यानंतर निघालीच तर आणखी परत पुढचं पीकसुद्धा त्या ठिकाणी आपण घेण्याचं नियोजन करणार आहोत आणि त्यासंबंधी सगळी माहिती आणि पिकाचं शेड्यूलसुद्धा आपलं तसं असणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे पाहणार आहोत की नक्की तयारी कशी करायची किंवा मी तयारी कशा पद्धतीने करतोय. तर आता माझं जे पीक आहे ते आत्ता सध्या त्याच्यामध्ये मका आहे आणि मका काढणीचं काम आता चालू आहे. मग आता मका काढल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी काय करायला पाहिजे किंवा माझं नियोजन कसं असणार आहे. तर तुमची जर मका असेल तर तुम्ही सेम माझ्या पद्धतीनं नियोजन करू शकता किंवा जे नियोजन आहे हे तुम्ही एक टप्पा सोडून द्या आणि त्याच्यानंतरचं नियोजन हे तुम्ही आपल्या पिकासाठी ठेवू शकता. आता याच्यामध्ये मका निघाल्यानंतर सगळ्यात पहिली गोष्ट ती म्हणजे नांगरणी करणं. नांगरणी केल्यानंतर त्याला थोडंसं तापू देणं 4 ते 5 दिवस, कारण शेत जे आहे हे मुरमाड आहे. याच्यामध्ये काळी जमीन खूप कमी आहे. त्यामुळं याला 3-4 दिवसाचा जरी ब्रेक मिळाला तरी भरपूर झाला. आणि याच्यावर आपण ताकंडीचा देखील वापर केलेला आहे. त्यामुळं जी लष्करी अळी होती, लष्करी अळीसुद्धा आत्ताच्या परिस्थितीत अजिबात जाणवत नाही आहे. आपला स्प्रेसुद्धा लेट झाला. त्यामुळं पण तरीसुद्धा स्प्रे लेट झाला असूनसुद्धा त्याच्यावर अतिशय कंट्रोल आपल्याला त्या ठिकाणी मिळालेला आहे. ज्या दिवशी स्प्रे आपण ताकंडीचा केला त्यानंतरच लगेच जी लष्करी अळी आहे ही पूर्णपणे कंट्रोलमध्ये आलेली आहे आणि अजूनसुद्धा लष्करी अळी त्याच्यावर नाही आहे. तर याच्यामध्ये आपण नांगरणी केल्यानंतर थोडंसं शेत जे आहे तापून देणार आहोत. त्याच्यानंतर रोटावेटर आणि त्याच्यानंतर बेड मारणं. बेड मारल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये खत करायचं आहे, खत व्यवस्थापन करायचे. तर आता याच्यामध्ये खत व्यवस्थापनासाठी मी घेत आहे साधारणतः 3 ते 5 टनपर्यंत शेणखत. साधारणतः 3 टेलर याच्यामध्ये घेणार आहे. 4 चाकी टेलर असल्यामुळं साधारणतः 5 टनापर्यंत हे खत जाईल, 100% जाईल. किंवा जरी गेलं नाही तरी 3 ते 4 टन हे आपलं शेणखत असणार आहे. याच्यामध्ये नियोजन असं असणार आहे की साधारणतः 1.5 एकरसाठी 3 बॅग क्रियाजन DNPG ग्रॅन्युअल्स फॉर्ममधले, ज्यामध्ये PSB, ट्रायकोडर्मा आणि मिक्स मायक्रोन्यूट्रंट हे पाहायला आपल्याला मिळतं. त्यासोबत याच्यामध्ये आपण प्लांटो किंवा ग्रीन प्लॅनेट किंवा मग आणखी सॉईल चार्जर असेल किंवा सह्याद्री बायोटेक असेल यांचा आपण एक कॉम्बिनेशन त्या ठिकाणी वापरणार आहोत. त्यासोबत निमुळी पेंड हे सगळं एक कॉम्बिनेशन करून काही ठिकाणी कंपोस्टसुद्धा वापरण्याचा विचार आहे, पण ऑलरेडी आपण शेणखत देतोय त्यामुळं कंपोस्ट हा ऑप्शनल असणार आहे. तर एकंदरीत हा जो डोस आहे हा आपण एकत्र करणार आहोत. आणि त्यासोबत रासायनिक जर म्हटलं तर 1.5 एकरसाठी 2 बॅग 10-26-26 असा वापर करणार आहोत. आता याच्यामध्ये 1.5 एकरसाठी जर तुम्ही विचार केला तर एक सह्याद्री बायोटेकची बॅग किंवा ग्रीन प्लॅनेट किंवा मग प्लांटो अशी एक ही बॅग असणार आहे. त्यानंतर रासायनिक 2 10-26-26, त्यानंतर एक बॅग जी आहे निमुळी पेंट, असं एक कॉम्बिनेशन करणार आहे. आणि त्याच्यामध्ये शेणखत एक सगळं कॉम्बिनेशन करून बेडमध्ये टाकून झाकून आपल्याला ठिबक आणि मल्चिंग त्याच्यावर पसरवून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर मग आपली लागवड असणार आहे. तर आता हा जो बेसल डोस आहे हा बेसल डोस मी निवडला आहे माझ्या जमिनीनुसार की जी जमीन हलकी आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त कालावधीसाठी उत्पादन घ्यायचं आहे. जर तुमचं नियोजन असेल की तुम्हाला फक्त 3 ते 4 महिन्यापर्यंतच उत्पादन घ्यायचं आहे तर अशा ठिकाणी तुम्ही फक्त रासायनिक आणि निमुळी पेंडीचंही नियोजन करू शकता. किंवा
तुम्ही तुमच्या पद्धतीनं त्या ठिकाणी आणखी नियोजन करू शकता. पण आता मी जे नियोजन केलं हे नियोजन मला थोडंसं जास्त कालावधीसाठी पाहिजे. म्हणजे मिरची आपण जवळजवळ 10 महिनेसुद्धापर्यंत घेऊ शकतो, पण ती मिरची जर तेवढी चांगली असेल तर. तर याच्यासाठी आपण पहिली गोष्ट जो बेसल डोस निवडला आहे तो बेसल डोस फक्त मिरचीसाठीच नाही आहे, तर तो कलिंगडासाठी सुद्धा आहे. कलिंगडामध्ये आपल्याला काय होतं की कमी कालावधीचं पीक आहे, म्हणजे 80-90 दिवसामध्ये ती पूर्ण पीक निघून जाणार आहे. मग या 80 ते 90 दिवसामध्ये आपल्याला खतांचं जे प्रमाण आहे खूप जास्त लागणार आहे, वॉटर सोल्युबल खतंसुद्धा जास्त लागणार आहेत. आणि म्हणून यामुळंच जो आपला मिरचीचा फुलं लागल्यानंतर अगदी मिरची फुगेपर्यंत आणि तोडा सुरू होईपर्यंतचा जो कालावधी आहे तोच आपल्याला सेम कलिंगडासाठी सुद्धा लागणार आहे. मग त्याच्यामध्ये आपल्याला काही प्रमाणात रासायनिक पण लागणार आहे, काही प्रमाणात जैविक पण लागणार आहे, काही प्रमाणात ऑर्गॅनिक पण लागणार आहे. त्यामुळं आपण बेसल डोस जो आहे हा सगळा मिश्र डोस करत आहोत. मिश्र डोस केल्यामुळं काय होणार आहे की सुरुवातीचा कालावधी, मध्यंतरीचा कालावधी आणि शेवटचा कालावधी या सगळ्या कालावधीमध्ये आपल्याला पाहिजे तशी न्यूट्रिएंट हे आपल्याला मिळणार आहेत. आणि त्यामुळं काय होणार आहे की एक स्ट्रॉंग डोस आपल्याला तयार होणार आहे. तर तुम्ही अशा पद्धतीनं नियोजन करू शकता. शेणखत वापरल्यामुळं काय होतं की जे पीक आपण घेणार आहोत हे सशक्त राहतं, जास्त कालावधीसाठी राहतं आणि काम जास्त प्रमाणात करतं. त्यामुळं आपण हा डोस निवडलेला आहे. तर मित्रांनो, तुम्ही तुमच्या जमिनीनुसार हलक्या जमिनी किंवा चांगली जमीन किंवा अतिशय भारी जमीन अशा पद्धतीनं समप्रमाणात किंवा थोडंफार कमी प्रमाणात शेणखत आणि बाकीचं रासायनिक आणि सेंद्रिय अशा पद्धतीनं नियोजन करायचं आहे. तसेच तुम्हाला जर काही स्पेशल नियोजन पाहिजे असेल तर तसं तुम्ही कमेंट करू शकता. त्यानुसार आपण त्याच्यावरही व्हिडिओ नक्कीच बनवू. तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.